नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ताना शिंदे, शिंदेसर लक्ष अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण मराठी विषयामधील एक अत्यंत महत्त्वाचा, तितकाच सोपा, मात्र सोपा असून सुद्धा परीक्षेमध्ये सर्वाधिक उत्तर काढत असताना गोंधळात टाकणारा टॉपिक बघायचा आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे वाक्याचे प्रकार। आता यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आपण बघायचा आहे विधानार्थी आणि विधानार्थी वाक्य कधी असतं आणि विधानार्थी वाक्य असताना होकारार्थी आणि नकारार्थी, म्हणजे होकारार्थी आणि विधानार्थी, नकारार्थी आणि विधानार्थी असे जेव्हा ऑप्शन आपल्या समोर येतात तेव्हा नेमकं विधानार्थी असणारं वाक्य होकारार्थी पण असतं, नकारार्थी पण असतं। मग तेव्हा होकारार्थी उत्तर लिहायचं का विधानार्थी लिहायचं, नकारार्थी लिहायचं का विधानार्थी लिहायचं, हे सगळं डिटेलमध्ये वाक्यांचे इतर प्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानार्थी वाक्य, होकारार्थी, नकारार्थी हे अगदी व्यवस्थितपणे आणि सुटसुटीत आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त एक 15 ते 20 मिनिटं व्यवस्थितपणे व्हिडिओ बघा। अगदी आयोगाचे प्रश्न सुद्धा आपण यामध्ये घेणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया। बघा, वाक्याचे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने पडतात। आता आपण जे वाक्याचे प्रकार बघणार आहोत हे वाक्याचे प्रकार अर्थावरून बघणार आहोत, म्हणजे वाक्यामध्ये संख्या जी असते वाक्यांची त्याच्यावरून पण वाक्याचे प्रकार पडतात। केवल, मिश्र, संयुक्त, बरोबर आहे। क्रियापदाच्या अर्थावरून पण आहेत प्रकार आणि इथं आपण बघणार आहोत ते कशावरून बघणार आहोत तर वाक्याचा जो अर्थ आहे त्या वाक्याच्या अर्थावरून हे 5 प्रकार पडतात। किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात। त्याच्यातला पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य। आता विधानार्थी वाक्य म्हटलं तर त्याच्यामध्ये काय काय यायला पाहिजे जरा नीट बघा। बघा, विधानार्थी जर वाक्य म्हटलं तर हे विधानार्थीमध्ये आपणाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय काय यायला पाहिजे हे आपण पहिल्यांदा बघूया। लक्षात घ्या, विधानार्थी वाक्य जे आहे हे विधानार्थी वाक्य हे सरळ सरळ स्टेटमेंट असतं। पहिला मुद्दा, त्याच्यामधून कुठल्याही उत्तराची अपेक्षा नसते, त्याच्यामधून कुठल्याही उत्तराची अपेक्षा नसते। मग विधान म्हणजे सहज केलेलं एक विधान असतं की ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काळाचा बोध असतो। म्हणजे काय असतं? काळ दाखवलेला असतो। मग तो वर्तमान काळ असेल, भूतकाळ असेल, भविष्यकाळ असेल। म्हणजे विधानार्थी म्हणून जर एखाद्या पर्यायाला गोल करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसला पाहिजे सांगा? काळ दिसला पाहिजे। बघा, पहिली खूण, जर विधानार्थी म्हणून एखाद्या पर्यायाला आपण गोल करणार असेल, एखाद्या उत्तराला टिक करणार असेल तर आपणाला त्या उत्तरामध्ये काय दिसला पाहिजे? काळ दिसला पाहिजे, पहिला मुद्दा। आता समजा एखाद्या विधानामध्ये काळ दिसत नाही तर मग अजून कुठली खूण आहे? तर मित्रांनो, जर तुम्हाला त्या विधानामध्ये काळ दिसत नसेल तर किमान ठिकाण किंवा ज्याला आपण स्थळ म्हणतो म्हणजे ठिकाण तरी दिसलं पाहिजे, किंवा काय दिसलं पाहिजे? स्थळ दिसलं पाहिजे, म्हणजे प्लेस असणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे। निव्वळ काळ असेल चालेल, पण काळ नसेल तर काय पाहिजे? स्थळ, ठिकाण, प्लेस त्या विधानात असणं गरजेचं आहे। तरच आपण त्याला काय म्हणायचं? विधानार्थी वाक्य म्हणायचं आहे। समजलं? काय म्हणतोय बघा, विधानार्थी वाक्य म्हणून जेव्हा आपण प्रेफरन्स देणार आहे तेव्हा त्या वाक्यामध्ये काळ दिसायला पाहिजे, नसेल तर ठिकाण किंवा स्थळ दिसायला पाहिजे। आता तुमच्या पुढे असा प्रश्न आहे की दोन्ही पण आहेत, एका वाक्यामध्ये काळ पण आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये ठिकाण पण आहे। बघा, एका वाक्यामध्ये काळ पण दिसतोय आणि एका वाक्यामध्ये ठिकाण पण दिसते। म्हणजे उदाहरणार्थ एक विधान आहे असं की ज्यामध्ये इथं शब्द आहे, ह्याच्यामुळे काय झालं? ठिकाण दिसलं। आणि दुसरं एक वाक्य आहे की ज्याच्यामध्ये आज असा शब्द आहे, याच्यामुळे काय दिसला सांगा? काळ दिसला। मग इथं शब्द की जो ठिकाण दाखवतोय आणि इथं दुसरा असणारा आज शब्द जो की काळ दाखवतोय, मग या दोन्ही पर्यायामधलं मग विधानार्थी कुठलं? विधानार्थीच्या संकल्पनेमध्ये आपण 2 बाबी बघितल्या, एक तर काळ दाखवायला पाहिजे, नसेल तर ठिकाण किंवा प्लेस पाहिजे, स्थळ पाहिजे, बरोबर। मग हे दोन्ही जर असेल म्हणजे एका पर्यायामध्ये ठिकाण दिसतं आणि एका पर्यायामध्ये काळ दिसतोय, अशा वेळेला विधानार्थी कुणाला म्हणायचं? तर अशा वेळेला दोन्ही तसे बरोबर आहेत पण अचूक, म्हणजे अचूक मध्ये पण अति अचूक किंवा सर्वात योग्य पर्याय म्हणून ज्याच्यामध्ये काळ दिलेला आहे, ज्याच्यामध्ये काय दिलेलं आहे?
काळ दिलेला आहे त्या पर्यायाला आपण प्रेफरन्स द्यायचंय. समजतंय का बघा. मला वाटतं विधानार्थी वाक्याच्या बाबतीतली संकल्पना क्लिअर होत असेल. विधानार्थी वाक्य मित्रांनो होकारार्थी पण असतं, नकारार्थी पण असतं. पुढे जाऊन आपण बघणारच आहोत. बरोबर. विधानामध्ये स्टेटमेंट असतं, त्यामध्ये उत्तराची अपेक्षा नसते. विधानामध्ये सरळ सरळ स्टेटमेंट असतं, एक माहिती दिलेली असते, कुठल्याही उत्तराची अपेक्षा त्याच्यामध्ये केलेली नसते. मग जेव्हा पर्यायाला विधानार्थी म्हणून गोल करणार तेव्हा आपणाला काय दिसलं पाहिजे, काळ दिसला पाहिजे. नसेल तर काय दिसलं पाहिजे, स्थळ किंवा ठिकाण दिसलं पाहिजे. मग एका पर्यायात काळ पण आहे, एका पर्यायात ठिकाण पण आहे. मग यातला अचूक कुठला, सर्वाधिक अचूक कुठला, तर ज्याच्यामध्ये काळ दिलेला आहे त्याला आपण काय करायचंय, सर्वाधिक अचूक म्हणून प्रेफरन्स द्यायचा आहे. समजलं. विधानार्थी वाक्य कसं ओळखायचं आहे ते. आता इथं बघा उदाहरण बघा थोडीशी. आम्ही रोज फिरायला टेकडीवर जातो. आता या विधानार्थी वाक्याचे दोन भाग पडतात. तसं पाहिलं तर वेगळे प्रकार पण म्हणू शकतो आपण त्याला, होकारार्थी आणि नकारार्थी. परंतु विधान हे होकारार्थी पण असू शकतं आणि नकारार्थी पण असू शकतं. पण आपला गोंधळ कधी होतो, होकार आणि नकार ओळखणं सोपं आहे. होकारार्थी क्रियापद असेल होकार असेल, नकारार्थी क्रियापद असेल नची रचना नाहीची रचना असेल, नकार दिसत असेल तर तो सरळ सरळ नकारार्थी असेल. परंतु जेव्हा दोन पर्याय आपल्या समोर असतात, एक होकारार्थी आणि विधानार्थी किंवा नकारार्थी आणि विधानार्थी, तेव्हा मात्र आपला गोंधळ होतोय. मग तेव्हा जर विधानार्थीला गोल करायचा असेल तर यामधली कुठली तर एक अट पूर्ण झाली तरच मित्रांनो आपण विधानार्थीला गोल करायचा आहे. पुढे जाऊन आपण आयोगाचे काही प्रश्न उदाहरण दाखल बघणार आहोत, तिथे जाऊन बघूया. आता इथे उदाहरण बघा. आम्ही रोज फिरायला टेकडीवर जातो. आम्ही रोज फिरायला टेकडीवर जातो. आता जातो म्हणजे होकार आहे, बरोबर आहे. आता हे वाक्य विधान होकारार्थी पण आहे. आता याच वाक्यामध्ये पर्यायामध्ये समजा जर असा पर्याय असता, याच वाक्याच्या पर्यायामध्ये जर असा पर्याय असता आयोगाच्या प्रश्नामध्ये, कोणता पर्याय, तर पहिला पर्याय समजा इथं असता, हे वाक्य विधानार्थी आहे म्हणून, आणि इथं दुसरा पर्याय असता, हे वाक्य होकारार्थी आहे. बरोबर. हे वाक्य होकारार्थी. आता हे दोन्ही मधला जर आपणाला निवडायचं असेल तर आपण कोणता निवडणार सांगा. इथं काय म्हटलेलं आहे बघा, आम्ही रोज फिरायला टेकडीवर जातो. जाण्याची क्रिया जातो म्हणजे होकारार्थी आहे. नकार काय दिसत नाही, होकार दिसतोय आपणाला, बरोबर आहे. परंतु आता आपण हे होकारार्थी अंतिम का विधानार्थी अंतिम, तर लक्षात घ्या होकारार्थी आणि विधानार्थी जेव्हा आपल्या समोर दोन ऑप्शन येतील तेव्हा आपणाला विधानार्थीची खात्री करावी लागेल. मग करूया खात्री. विधानार्थीमध्ये काय सांगितलं, आम्ही रोज, इथं का दाखवलेलं आहे बघा, फिरायला टेकडीवर जातो, ठिकाण पण दाखवलेलं आहे. काळ किंवा ठिकाण एक असेल तरी चालेल, दोन्ही एकाच वाक्यात असायला गरज नाही. पण इथे एकाच वाक्यात काळ पण दाखवलंय, ठिकाण पण दाखवलेलं आहे. म्हणजे मित्रांनो हे वाक्य जरी होकारार्थी असलं तरी अंतिमता उत्तर लिहिताना आपल्याला त्याला काय म्हणून लिहायचंय, विधानार्थी म्हणून लिहायचंय. समजते का बघा, काय म्हणतोय कळतंय का बघा. विधानार्थी वाक्य होकारार्थी पण असतं, नकारार्थी. हे विधानार्थी वाक्य होकारार्थी आहे, अडचण नाहीये. परंतु होकारार्थी आणि विधानार्थी असे जेव्हा ऑप्शन येतील तेव्हा मात्र त्या होकारार्थी वाक्यामध्ये जर काळाचा बोध असेल, त्या होकारार्थी वाक्यामध्ये ठिकाणाचा बोध असेल तर ते होकारार्थी वाक्य काय म्हणून आपण गोल करायचंय, विधानार्थी म्हणून गोल करायचंय. समजलं. पुढचं उदाहरण बघा. बाबा आज परगावी गेले. आता गेले म्हणजे होकार आहे, होकारार्थी वाक्य आहेच. परंतु पुन्हा एकदा विधान आणि होकार, विधानार्थी आणि होकारार्थी, होकारार्थी आहे म्हणून पटकन होकारार्थीला गोल करू नका. होकारार्थी दिसतोय, होकार दिसतोय म्हणून होकारार्थीला गोल करू नका. त्याच्यामध्ये विधानार्थी पर्याय आहे का बघा. आणि मग विधानार्थी पर्याय असेल तर विधान पुन्हा एकदा चेक करा आणि विधान चेक करताना लक्षात येईल बाबा आज परगावी गेले. बाबा आज परगावी गेले याच्यामध्ये आज शब्द आहे आणि आज शब्द मित्रांनो काय दाखवतोय, हा आज शब्द काळ दाखवतोय. आणि जे होकारार्थी वाक्य किंवा जे नकारार्थी वाक्य काळ दाखवेल, जे होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्य काय दाखवेल, ठिकाण दाखवेल, ते होकारार्थी नकारार्थी वाक्य काय असणार आहे, विधानार्थी असणार आहे. म्हणजे बाबाच परगावी गेले होकारार्थी आहेच याबाबत दुमत नाही.
परंतु होकारार्थी आणि विधानार्थी याच्यामध्ये विचारलं तर आज आहे म्हणून याला आपण काय म्हणायचंय, विधानार्थी म्हणायचं. काय म्हणायचं लक्षात घ्या, म्हणून याला आपण काय म्हणायचं, विधानार्थी म्हणायचं. लक्षात घ्या. पुढचं विधान बघा. तो अभ्यास करत नाही. नाही आहे म्हणजे नकार आहे इथं, बरोबर आहे. नाही आहे म्हणजे सरळ सरळ इथं काय दिसतोय, नकार दिसतोय. बघा, तो अभ्यास करत नाही. आता या विधानासाठी आपल्याकडे आयोगाचे दोन पर्याय आहेत. समजा एक आहे नकारार्थी आणि दुसरा पर्याय आहे विधानार्थी. दुसरा पर्याय आहे विधानार्थी. ठीक आहे. बघा, विधान आहे तो अभ्यास करत नाही. नाही म्हटलं नकार आहे, मान्य आहे. नाही म्हटलं नकार आहे, मान्य आहे. परंतु पर्यायामध्ये विधानार्थी पण ऑप्शन आहे आणि आपणाला माहित आहे विधानार्थीचे दोन भाग होऊ शकतात, एक होकार आणि नकार. मग जर नकार असेल तर आपल्याला विधानार्थी आहे का नाही तेही चेक करावं लागेल. मग परत आपण वाक्याकडे येऊया. नुसत्या नकारावरून आपण ठरवलं नकारार्थ आहे, परंतु असं चालणार नाही. आपणाला ते वाक्य परत बघावं लागेल आणि मग त्याच्यामध्ये विधानार्थीची एखादी खूण आहे का तेच चेक करावं लागेल आणि ती जर असेल तर नकारार्थीऐवजी विधानार्थी उत्तर द्यावं लागेल. आता येऊया आपण बघा त्या विधानाकडं. तो अभ्यास करत नाही. विधान काय, तो अभ्यास करत नाही. नाही आहे म्हणून आपण नकाराकडे आलो. आता तो अभ्यास करत नाही. विधानार्थीची खूण आपल्याला दोन खूण आहेत. एक काळ दाखवते का बघा, तो अभ्यास करत नाही, काळ दाखवत नाही. आणि तो अभ्यास करत नाही याच्यामध्ये ठिकाण पण दाखवत नाही. मग काळ पण नाही, ठिकाण पण नाही. अशा वेळेला विधानार्थी येणार नाही. अशा वेळेला ते नकारार्थी म्हणून लिहायचंय. समजतंय. होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य मित्रांनो क्रियापदांवर ओळखता येतं. क्रियापदावरून लगेच ओळखता येतं. परंतु ऑप्शनमध्ये फक्त होकारार्थी फक्त नकारार्थी असेल अडचण नाही, पण होकारार्थी विधानार्थी नकारार्थी विधानार्थी असेल तर मात्र ते होकारार्थी विधान ते नकारार्थी विधान विधानार्थीची खूण दाखवतं का हे चेक करायचं. मग काय खूण आहे, जर त्या होकारार्थी विधानात किंवा त्या नकारार्थी विधानात काळ किंवा ठिकाण असेल तर मात्र काय करायचं, त्याला विधानार्थी म्हणायचं. आणि दोन ऑप्शन आहेत, होकारार्थी किंवा नकारार्थी विधान आहे. एकामध्ये काळ आहे, एकामध्ये ठिकाण आहे. मग विधानार्थी विचारलं असेल तर ज्याच्यामध्ये काळ आहे त्याला आपण विधानार्थी म्हणायचं. समजलं. पुढचं उदाहरण बघा. तो माणूस चांगला वागत नाही. नकार आणि विधान दोन ऑप्शन आहेत. तो माणूस चांगला वागत नाही. नाही आहे म्हणजे नकार आहे. आता विधानार्थी आहे का बघूया. विधानार्थी असायला पाहिजे कधी, जर या विधानामध्ये काळ असेल ठिकाण असेल तर ते विधान काय असेल, विधानार्थी असेल. मग तो माणूस चांगला वागत नाही याच्यामध्ये कुठेही मला काळ दिसत नाही, यामध्ये कुठेही मला ठिकाण दिसत नाही. मग हे जे वाक्य आहे ते फक्त काय असेल, नकारार्थी असेल. मला वाटतं एवढ्या संकल्पनेवरती आपणाला विधानार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी समजलेलं असेल. होकारार्थी विधान, होकारार्थी वाक्य विधानार्थी कधी असतं, नकारार्थी वाक्य विधानार्थी कधी असतं. जर त्या विधानात काळाचा ठिकाणाचा बोध असेल तर ते होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्य विधानार्थी असतं. आणि एका पर्यायामध्ये काळ पण दिसतोय आणि एका पर्यायामध्ये ठिकाण पण दिसतं. अशा वेळेला आपण काय म्हणायचं, विधानार्थी यातलं कुठलं, तर ज्याच्यामध्ये काळ आहे त्याला आपण विधानार्थी म्हणायचं. ठीक आहे. चला आपण पुढे जाऊया. एकच मिनिट. आपण आता पुढच्या प्रकाराकडे जायचं आहे. आता होकारार्थी वाक्य, बरोबर आहे. आता आपल्याला माहित आहे होकारार्थी वाक्यालाच आपण काय म्हणतो, करण रूप म्हणतो. काय म्हणतो, करण. आणि नकारार्थीला काय म्हणतो, अकरण. ठीक आहे. होकारार्थी वाक्याला करण आणि नकारार्थी वाक्याला अकरण. आता वाक्याचे 5 प्रकार आहेत. या पद्धतीनं हे 5 प्रकार झाले की आपण विधानार्थी होकारार्थीचे काही प्रश्न घेणार आहे. त्यामुळे बाकीचे पण प्रकार आपण क्लिअर करूया. बघा, आत्ताच आपण होकारार्थी बोललेला आहे. ज्या वाक्यात क्रियेचा होकार दर्शवलेला असतो
त्याला आपण होकारार्थी म्हणतो आणि होकारार्थी क्रियापद आपणा सगळ्यांना माहिती आहेत. अजून एक मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला, थोडंसं मागच्या स्लाइडकडे जाऊया. बघा इथं लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचा भाग, आपण विधानार्थी वाक्यामध्ये काय येतं पाहिलं, परंतु विधानार्थी वाक्यामध्ये काय येत नाही हे समजून घ्या. जर मित्रांनो विधानार्थी वाक्य असेल तर या विधानार्थी वाक्यामध्ये काय येणार नाही, दोन बाबी येणार नाहीत. एक प्रश्नार्थक विषय येणार नाही, प्रश्न असणारं वाक्य अजिबात येणार नाही, आणि उद्गारवाची वाक्य जे आहे, उद्गार ज्याच्यामध्ये उद्गार काढलेले आहेत, उद्गारवाचक वाक्य आहे, ते सुद्धा अजिबात येणार नाही. म्हणजे विधानार्थी वाक्यामध्ये प्रश्नार्थक सेंटेन्सचा आणि उद्गारवाचक सेंटेन्सचा समावेश अजिबात होणार नाही. हे आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. मला वाटतं हा मुद्दा क्लिअर झालेला असेल. आता होकारार्थी किंवा करण रूप बघूया. होकारार्थी किंवा करण, ज्या क्रियापदामध्ये शेवटी क्रियेमध्ये आपल्याला होकार दिसतोय त्याला आपण होकारार्थी म्हणायचं, किंवा दुसरा शब्द कुठला, करण रूप म्हणायचं. बघा विधान बघा. नेहमी खरे बोलावे, नेहमी खरे बोलावे, नेहमी म्हटलंय खरे बोलावे, काय आलं, होकार आहे. मला पेरू आवडतात, होकार आहे. मुलगा अभ्यास करतो, होकार आहे. सगळी विधानं होकारार्थी आहेत. आता ह्याच विधानांच्या बाबतीमध्ये विधानार्थी आहेत का बघूया आपण, विधानार्थी आहेत का बघूया आपण. ही वाक्य विधानार्थी होकारार्थी तर आहेतच, परंतु जर दोन ऑप्शन आले होकारार्थी आणि विधानार्थी, तर याच्यातला कुठला मारायचा, नेहमी खरे बोलावे. काय येणार सांगा, होकार ते आहेच, विधानार्थी येणार का नाही सांगा. मग होकार आणि विधान आलं तर काय मारणार, याच्यामध्ये मारणं म्हणजे गोल करणार. होकारार्थी आणि विधानार्थी जर आलं तर काय याचं उत्तर लिहिणार, नेहमी खरे बोलावे. तर मित्रांनो नेहमी खरे बोलावे म्हणजे काय बघा, नेहमी खरे बोलावे काय, नेहमी खरे बोलावे या वाक्यामध्ये आपणाला दोन गोष्टी चेक कराव्या लागतील. काळाचा उल्लेख आहे का आणि ठिकाण दिलं आहे का. काळ म्हणजे कुठला, काळ माहित आहे, वर्तमान भूत भविष्य, काळ दिलेला आहे का. तर या ठिकाणी नेहमी हा शब्द काळवाचकच आहे, कायम नेहमी काळच दाखवलेला आहे, त्यामुळे हे विधान कसं असणार आहे, विधानार्थी असेल. दुसरं बघा, मला पेरू आवडतात, यामध्ये काळ दिसत नाही, ठिकाण दिसत नाही, त्यामुळे हे फक्त होकारार्थी असेल. मुलगा अभ्यास करतो, याच्यामध्ये काळ नाही, याच्यामध्ये ठिकाण नाही, त्यामुळे हेही फक्त कोण असणार आहे, होकारार्थी असणार आहे. समजतंय का बघा. पुढे जाऊया. नकारार्थी किंवा ज्याला आपण अकरण म्हणतो, काय म्हणतो, नकारार्थी किंवा अकरण रूप. नकारार्थी किंवा अकरण रूप, ज्या वाक्यामध्ये क्रियेचा नकार दर्शवलेला असतो, नकार न युक्त शब्दांनी दर्शवलेला असतो, तर नकार दिसला आपणाला तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, नकारार्थी किंवा अकरण रूपी म्हणायचं आहे. मला हे काम जमणार नाही, नाही आहे, नकार आहे. मुलगा अभ्यास करत नाही, नाही आहे, नकार आहे. आता परत बघूया आपण, विधानार्थी आणि नकारार्थी हे दोन जर ऑप्शन याच्यामध्ये आले, विधानार्थी नकारार्थी हे जर दोन ऑप्शन आले याच्यामध्ये, मला हे काम जमणार नाही, मुलगा अभ्यास करत नाही, तर मला हे काम जमणार नाही, नकार आहे, नकार म्हणू. पण विधानार्थी जर असेल तर आपण विधानार्थी लिहिणार का, तर चेक करूया. विधान लिहायचं असेल तर मला हे काम जमणार नाही, याच्यामध्ये काळ दिसतोय का, नाही, बरोबर आहे. याच्यामध्ये ठिकाण दिसतं का, नाही, त्यामुळे ते विधानार्थी येणार नाही, ते नकारार्थी येईल. मुलगा अभ्यास करत नाही, याच्यामध्ये कुठं काळ दिसतोय का, ठिकाण दिसतंय का, नाही, त्यामुळे तेही वाक्य फक्त नकारार्थी येईल, इथं विधानार्थी येणार नाही. तर हा तिसरा प्रकार. तसे ते विधानार्थीचे दोन भाग पडतात, एक होकार आणि दुसरा नकारार्थी. समजलं. आता तिसरा प्रकार, चौथा प्रकार प्रश्नार्थी वाक्य. आता सरळ सरळ माहित आहे आपणाला, ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणायचं. आता बऱ्याच वेळेला असं असतं की पुढं प्रश्नचिन्ह असेल तरच आपण त्याला प्रश्नार्थी म्हणतो, पण काही विधान अशी असतात की आपणाला दिसतं की त्याच्यातून सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे, पण पुढं प्रश्नचिन्ह नसतं, तरी सुद्धा त्याला प्रश्नार्थक वाक्यच म्हणायचं. म्हणजे जरी शेवटी प्रश्नचिन्ह नसेल पण त्या विधानामध्ये आपल्याला काय दिसतोय, प्रश्न विचारलेला दिसतोय, तर त्याला काय म्हणायचं, पण प्रश्नार्थक वाक्यच म्हणायचं. तू माझे काम केव्हा करणार आहेस,
प्रश्न आहे. तिकडे कोण आहे प्रश्न आहे. ती अभ्यास करणार आहे का प्रश्न आहे. सरळ सरळ प्रश्न दिसतोय, प्रश्नार्थक चिन्ह दिसतंय, आपण त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणायचं. परंतु प्रश्नाचं चिन्ह नाहीये पण प्रश्न दिसतोय तरी सुद्धा त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणायचं आहे. समजलं. पुढचा 5वा प्रकार उद्गाराची वाक्य. उद्गारार्थी वाक्य ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो, त्या भावनेचा उद्गार काढलेला असतो ज्या वाक्यामध्ये, त्या वाक्याला आपण काय म्हणायचं आहे उद्गारार्थी वाक्य म्हणायचं आहे. अरे रे, इथं उद्गार चिन्ह आहे बघा. अरे रे त्याचे असे व्हायला नको होते. सरळ सरळ उद्गार आहे, भावना आहे, त्या भावनेचा उद्गार आलेला आहे, त्यामुळे ते उद्गाराचे वाक्य आहे. अबब केवढी प्रचंड आग ही, इथंही उद्गार आहे, भावना व्यक्त झालेली आहे, उद्गाराचे चिन्ह दिलेलं आहे, त्यामुळे हेही वाक्य कसं आहे उद्गारार्थी वाक्य आहे. मी मुख्यमंत्री झालो तर, मी मुख्यमंत्री झालो तर, सरळ सरळ उद्गार दिसतोय, उद्गाराची चिन्ह दिसतंय, त्यामुळे हे वाक्य पण कसं असेल उद्गारार्थी वाक्य असेल. बघा इथं आपण वाक्याचे अर्थावरून म्हणजे त्या अर्थ काय निघतो, विधान आहे, होकार आहे, नकार आहे, प्रश्न आहे का उद्गार आहे, यावरून वाक्याचे 5 प्रकार अभ्यासलेले आहेत. आता आयोगानं विधानार्थी, होकारार्थी, नकारार्थी या टॉपिकवरती काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यातले नमुना दाखल मी 5 प्रश्न तुमच्या समोर घेतोय की अजून तुमची होकारार्थी, नकारार्थी आणि विधानार्थीची संकल्पना क्लिअर होईल. बाकीच्या टॉपिकमध्ये इतकं अवघड असं काही नाही, ते नजरेनं तुम्ही ओळखू शकता. फक्त सोपं असून सुद्धा विधानार्थी, होकारार्थी, नकारार्थीमध्ये आपला गोंधळ होतो, तो आपण क्लिअर करायचा आहे. आपण बघा पुढे जाऊया, आपण बघूया आयोगाचे काही प्रश्न बघूया. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न सोपा प्रश्न आहे, राज्यसेवा 2021चा प्रश्न आहे. विधानार्थी व नकारार्थी वाक्य ओळखा. काय विचारलंय, विधानार्थी व नकारार्थी. आता नकारार्थी पहिल्यांदा शोधूया आपण. नकार पाहिजे, करावे नकार नाहीये, आहे नकार नाहीये, दाखव नकार नाही फक्त एकाच ठिकाणी नकार आहे. मग बाकी विधानार्थी बघायची गरजच नाही मला. कष्टाशिवाय यश मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल सर या वाक्यामध्ये कष्टाशिवाय यश मिळत नाही, याला आपण नकारार्थी म्हणू, पण विधानार्थी का म्हणायचं, याच्यामध्ये काळ दिसत नाही, ठिकाण दिसत नाही. तुमचंही म्हणणं बरोबर आहे. एक लक्षात घ्या, विधानार्थी वाक्य हे 2 पद्धतीमध्ये असतं. एक होकारमध्ये पण असू शकतं आणि दुसरं नकारमध्ये पण असू शकतं. ठीक आहे. आता या विधानामध्ये प्रत्येक वेळेलाच काळ आणि ठिकाण पाहिजे असं नाही. आपणाला जेव्हा दोन्हीमध्ये शोधायचं आहे, म्हणजे इथं ऑप्शन असता विधानार्थी आणि नकारार्थी असता, तर याचं उत्तर हमखास आपण नकारार्थी दिलं असतं. समजते का बघा काय म्हणतं, कळतंय. विधानार्थी वाक्यामध्ये काळ आणि ठिकाण पाहिजेच, मात्र हा अट्टास किंवा हा घटक कधी आला, जेव्हा विधानार्थी होकारार्थी 2 ऑप्शन आहेत, जेव्हा विधानार्थी नकारार्थी 2 ऑप्शन आहेत, तेव्हाच हा मुद्दा आपण चर्चेला घ्यायचा आहे किंवा तेव्हाच या मुद्द्याचा उपयोग करायचा आहे. बाकीच्या ठिकाणी तो मुद्दाच येणार नाही, कारण होकारावरून होकार करतोय, नकारावरून नकार करतोय. इथं नकारार्थी एकच वाक्य आहे. आता हे विधानार्थी आहे का, तर 100% इथं आपल्याला दिसतं की जर नकाराने विधान असतं तर फक्त आपण नकार या शब्दाला गोल केला असता, विधानाला केला नसता, कारण विधानार्थीची कुठलीही छटा त्याच्यामध्ये दिसत नाही. परंतु जर आपण रेग्युलर विचार केला तर नकारार्थी विधान हे विधानार्थी असतं. या अर्थानं हा पर्याय कष्टाशिवाय यश मिळत नाही हा बरोबर आहे. समजतंय. पुढचा बघा, पुढचा प्रश्न. सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे. एसटी 2017चा प्रश्न आहे. वाक्याचा प्रकार हो का, करतो आहे. आहे म्हणजे होकार तर दिसतोय. आता होकार दिसतोय, केवल पण तसं दिसतंय आणि विधानार्थी पण दिसतंय, बरोबर आहे. पण आता जेव्हा असे ऑप्शन असतात, कारण विधानार्थीचे जे उपप्रकार असतात, केवल म्हणजे साधं वाक्य, विधानार्थीचे उप म्हणजे होकार किंवा नकार दिसतो, तेव्हा आपणाला प्रॉपर होकार नकार का विधान हे चेक करायचं असतं आणि मग त्यावेळेला जे आपण शिकलो त्याचा उपयोग करायचा. जर आपणाला याला विधानार्थी करायचं असेल तर यामध्ये काळ किंवा ठिकाणाचा आपणाला बोध पाहिजे. बघा सध्या काय दाखवतोय, काळ दाखवतोय.
आणि का दाखवतोय म्हणजे ते होकारार्थी येणार नाही, केवळ पण येणार नाही, फायनली ते कुठलं येईल? विधान. कारण विधानाची अट त्यानं पूर्ण केली. काळ दाखवला, सध्या, सध्या, हल्ली, आज, काल, परवा, नेहमी हे शब्द काय दाखवतात? काळ दाखवतात. त्यामुळे विधानार्थी याचं उत्तर असणार आहे. समजलं? काय येणार नाही? होकारार्थी कळतंय का? होकार आहेच, परंतु होकार आणि विधानार्थीमध्ये जेव्हा आपण बघू तेव्हा जर विधानार्थीची कंडिशन पूर्ण झाली तर त्याला आपण विधानार्थी म्हणून उत्तर द्यायचं आहे. हे समजून घ्या. पुढचा प्रश्न बघा. माझे वडील आज परगावी गेले या वाक्याचा प्रकार कोणता? संकेतार्थी तर येणारच नाही, बरोबर आहे. आता परगावी गेले, नकारार्थी येणार नाही. आता परत मुद्दा आहे, विधानार्थी आणि होकारार्थी. गेले म्हणजे होकार आहे, होकार आहेच, पण आता विधानार्थी आहे का चेक करूया. बघा विधानाकडे, परत वाक्याकडं. माझे वडील आज काय दाखवतो? काळ दाखवतो. माझे वडील आज काळ दाखवतो. मग होकारार्थीला गोल करणार की विधानार्थीला? जर होकारार्थी विधान काळ दाखवत असेल, होकारार्थी किंवा नकारार्थी विधान काळ किंवा ठिकाण दाखवत असेल, तर आपलं उत्तर काय असणार आहे सांगा? विधानार्थी असणार आहे. त्यामुळे फायनल आन्सर काय असणार आहे? विधानार्थी असणार आहे. समजलं? पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी विधानात्मक वाक्य कोणतं? म्हणजे विधानात्मक वाक्य विचारलंय. PSI ASO 2018चा प्रश्न आहे, म्हणजे विधानार्थी विचारलेला आहे. इथे बसू नकोस, नकारार्थी आहे. इथं पण नकार आहे, इथं पण नकार आहे. हा प्रश्नार्थ काय म्हणजे हा बाद होईल. मला गोड आवडत नाही, नकार आहे. आज पाऊस येणार नाही आणि इथे बसू नकोस. बघा तिन्ही ठिकाणी नकार आहे. विधानार्थ ओळखायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टी बघाव्या लागतील. एक काय बघावं लागेल? काळ बघावं लागेल, आणि दुसरं काय बघावं लागेल? ठिकाण बघावं लागेल. बघा इथे बसू नको, इथे 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 ठिकाण आहे. इथे बसू नको, ठिकाण आहे. विधानार्थी होऊ शकतं. बघा पुढं पण जायचं आहे आपणाला. मला गोड आवडत नाही, ठिकाण दिसतंय? नाही आहे. काळ दिसतोय? नाही. होईल का? नाही होणार. तिसरा पर्याय, आज पाऊस येणार नाही. आज काय दिसलं सांगा याच्यामध्ये? आज. काळ दिसला, इथं काय दिसलं? ठिकाण दिसलं. मग मी हे शिकवलेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे की जर दोन ऑप्शन असतील, एकामध्ये काळ आहे, एकामध्ये ठिकाण आहे, आणि विधानार्थी कोणतं यातलं विचारलं तर आपण कुणाला प्रेफरन्स देणार? आपण प्राधान्य द्यायचं आहे, कारण विधानार्थीचा बेस काळ आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ज्याच्यात काळ दाखवलेलं आहे ते विधानार्थी वाक्य असेल. ठिकाण आणि काळ, पहिलं प्राधान्य कुणाला? काळ. मग अचूक उत्तर आज पाऊस येणार नाही हे विधानार्थी वाक्य आहे. पुढं आता वाक्य काय बघा इथं? पर्याय उत्तरातील विधानार्थी वाक्य कोणते? पर्याय उत्तरातील विधानार्थी वाक्य कोणते? तू गावी केव्हा जाणार आहेस? अरे वा, तू गावी जाणारच तर. माझे वडील आज परगावी गेले. मी मुळीच गावी जाणार नाही. आता आपल्या लक्षात येईल की 4 वाक्य आहेत. विधान ओळखायला सांगितलेलं आहे, तर विधानासाठी आपणाला 2 गोष्टी पाहिजेत. कुठल्या कुठल्या पाहिजे सांगा? एक तर काळ पाहिजे, नसेल तर काय पाहिजे? ठिकाण पाहिजे. एक तर काळ पाहिजे किंवा ठिकाण पाहिजे. बघा आता या वाक्यामध्ये आज दिसतोय आपणाला, आज दिसतोय, बरोबर आहे. आज इथं क्लिअर कट दिसतोय. आज दिसतोय म्हणजे काय सांगा? तर माझे वडील आज परगावी गेले हे वाक्य काय असणार आहे? आपलं विधानार्थी असणार आहे. समजतंय? समजतंय का? बघा जर आपणाला विधानामध्ये काळ दिसला तर आपण त्याला काय म्हणायचं आहे? विधानार्थी वाक्य म्हणायचं आहे. मला वाटतं या प्रश्नांच्या माध्यमातून 100% आपली विधानार्थी, होकारार्थी, नकारार्थी आणि वाक्याचे इतर प्रकार ही संकल्पना क्लिअर झाली असेल. तर आपण अजून बाकी प्रश्नांचा सराव करा या पद्धतीनं, आणि या पद्धतीनं शोधून बघा. 100% आपलं उत्तर अचूक आणि कमीत कमी वेळेमध्ये निघणार आहे. आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. धन्यवाद.